आम्ही निघालो तिकडून. एंट्री पॉइंट वेगळ्या जागेवर होती आणि आता एक्झिट पॉइंट डिफरंट जागेवरून आहे. सो आता आम्ही यार ये लोग कैसे पहुंच गए? निकल रहे होंगे. ये लोग लगता है आधे से वापस. इथे बघा केवढे लँटर्न्स आहेत आणि इथे असं स्टोअर आहे. इतके सुंदर सुंदर लँटर्न्स आहेत तिथे बघा ना मागे. किती छान दिसतंय सगळं. इथून आम्ही स्टार्ट केलेलं. आता इथून आम्ही चाललो परत. खूप छान छान सनफ्लावर्स आहे. मी तुम्हाला दाखवते. सिरियस हे बघा इथे किती छान सनफ्लावर्स आहेत. मी तिकडे या ताईकडून फोटो काढून घेतला. तिला म्हटलं प्लीज वन फोटो. ती मुली हो. मी काढून घेतला आणि इथे इतकी जबरदस्त थंडी आहे त्यामुळे मी केस वेस बांधले आणि मी हा स्कार्फ घेतलेला. आता बसकडे जाते आणि दुसऱ्या पॉईंटकडे पण पोचायचं वेळेत, नाहीतर अंधार होईल. मग काय फायदा नाही तिकडे जाऊन. इथेच सगळं इतकं सुंदर आहे ना इथे. इथे ना आता कॅफे आहे बघा. इथून बाहेरून आम्ही आलेलो. मी आता हे घेतलं आहे क्रीम चीज गार्लिक ब्रेड, एक बनाना केक आणि एक पाऊंड केक. इतकी जास्त भूक लागली कारण सकाळी मी खूप कमी नाश्ता केलेला आणि इथे तर इतकी सुपर थंडी आहे मी काय विचारू नका. त्यातून भूक पण लागलेली आणि 3 तास आम्ही पाण्यात होतो. मला बोलताही येत नाही. सगळं फ्रीज झालं. पूर्ण केस बेस बांधून घेतले. मी लिटरली गारटली आहे मी इकडे. आता 5 मिनिट्समध्ये मला माझं ऑर्डर मिळेल. हे वाजायला लागलं म्हणजे तुमचं ऑर्डर रेडी आहे. तुम्ही घेऊन जाऊ शकता. बस बाहेर हे घेऊन पळणार बसमध्ये. या कॅफेमधून मी हे चीज ब्रेड घेतला आणि हे केक स्लाइस घेतला. आमची बस गेली पुढे. आम्ही राहिलो आहे मागे. सो आमचा जो कॅप्टन आहे तो आम्हाला ग्रॅबने घेऊन जाणार आहे. सो आज कॅप्टन और हम चारों जाएंगे ग्रॅब से. ये रहा. आणि हा आयटम जो पण आहे जे काही आयटम आहे हे खूप छान आहे. ह्याचं स्वीट बन स्वीट चीज असं काहीतरी पण यम आहे. तर खाऊया पण. आणि आता काय झालंय आम्ही इथे खाल्लं. इतकं टेस्टी होतं ते चीज ब्रेड. वाव अच्छा था ना. आणि कंपाऊंड केक आणि वॉलनट केक हे पण खाल्लं. मग हा बोलला की बसने त्यांना जाऊ देत, तुम्हाला मी एक स्पेशल गाडी देतो ग्रॅब. मग ही एक स्पेशल ग्रॅब केली त्याने आमच्यासाठी. आता हीच गाडी आम्हाला हॉटेलपर्यंत पण सोडणार आहे. ग्रॅबमध्येच आम्ही चौघी हॉटेलला जाऊ. अँड इथून फक्त 10 मिनिटावर आहे. तरी काम आहे काय माहित का चिडचिड केली या माणसाने. पण असू दे. ओके समझ आती है मेरे को थोड़ी सी ना. कैसा लगा मेरा व्लॉग? कैसा लगा? आपकी दुनिया है. ये नहीं दुनिया तो आपकी है. हम तो आपके मेंबर है. दुनिया तो आपकी है. बट इथून 10 ते 12 मिनिटावर वाली दुनिया आपकी है ना. ऍक्च्युली त्याचं बरोबर आहे. तो राईट है कि वहाँ पे लेट पहुंचेंगे तो अंधेरा हो जाएगा. पण खरंच भूक कंट्रोल होत नव्हती. आणि हा पण आहे ना 2-2दा बोलतो. एकदा नाही बोलत. म्हणजे आधी बोलला की घ्या, मग नंतर म्हणतो नका घेऊ. मग आम्हाला खावं लागलं. आम्ही खाऊन घेतलं. आता आम्ही चाललोय आणि बस याच. आता तिकडे जाऊन मी दाखवेन तुम्हाला काय काय आहे मस्त बघण्यासारखं. टिल देन यू गाईज स्टे ट्यून अँड हॅव अ गुड डे. बाय. हे दिसतंय तुम्हाला ह्या ना काड्या आहेत. काड्यांना कलर करून ठेवलंय आणि इथे ते असं वाटतं की अगरबत्तीचे स्टिक्स आहेत. इतकं ते ब्युटिफुल आहे. छान आहे आतमध्ये. आता इथे मी चालले परत. आम्ही आता मुआ केव्सला पोचलो आहे. माझी बॅग बसमध्ये म्हणून मी परत मागे गेलेली. सॉरी माझी बॅग मी कनिषाकडे दिलेली म्हणून मी परत मागे गेली. तर ती म्हणाली की बॅग बसमध्ये आहे. आता बस कुठे मला बस शोधायची आहे आणि बसमधून माझी बॅग घ्यायची, लिपस्टिक लावायची. माझ्याकडे काहीच नाही आहे सामान. इथे पण परत सेम तिकीट. ही इज ब्लॉकिंग मी नो. नमस्ते. नमस्ते. वाव
जिनको भी फोटोज क्लिक करवानी है ना अभी उजाले में करवा, वही तो कह रहा हूँ. नाही तो फिर खतम. आता आम्ही एंट्री करून पुढे आलोय आणि इथे ना पूर्ण असे लँटर्न्स लावलेत रस्त्याने आणि खूप सुंदर डेकोरेट केलंय. इथे बघा ना छोटे छोटे सगळे इतके छान छान अट्रॅक्शन आहे. तिकडे समोर डायनिंग टेबल लावलंय आणि ह्या पाण्यात फिशेस आहेत. फिशेस खूप 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 सुंदर आहे. आता 500 पायऱ्या आहेत. बहुतेक मी कमी शूट करेन, पण जिथे जिथे खूप दाखवण्यासारखं असेल ना तिकडे मी नक्की दाखवेन. बाकी तुम्हाला माझे व्हिएतनामचे व्लॉग्स कसे वाटतात मला नक्की सांगा. आणि पुढे पण मी खूप व्लॉग्स घेऊन येणार आहे, ट्रॅव्हल व्लॉग्स. सो प्लीज मोटिवेट मी. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग्स अँड गिविंग सो मच ऑफ गुड रिस्पॉन्स. आता मी जाते, नाहीतर सगळे थांबलेत तर बोंबाबोंब होईल. बाय बाय. ही एंट्री आहे. Oh, like that. Tiger, how are you? Good? I am good. जेवला का? Tiger race? Oh, sorry. Tiger Woods. Tiger Woods. Golf player. ये अच्छा ये भगवान है इनके. इथे असं काय? यहाँ पे सच में रहा होगा शायद टाइगर तभी. तर केव्सच्या एंट्रीला हे बघा असं इथे टायगर केव आहे आणि ह्या अशा 500 पायऱ्या चढायच्या आहेत. सो आता फक्त हा माणूस आणि मी असे आम्ही तिघे चाललो आहे. बाकी लोकांना यायचं असेल तर ते मागून जॉईन करतील, पण काही लोकांनी आधीच गिवअप केलं की नाही येणार. सो वी आर गोईंग. आणि उद्या क्रूज. आता आम्ही नुआ केव्सच्या अर्ध्यापर्यंत आलो आहे. तिकडे वर दिसतंय, तिथपर्यंत जायचं आहे. परत एकदा दाखवते. हे वर दिसतंय, हे बघा इथे जायचं आहे आम्हाला वर. त्याच्या मागे व्ह्यू पॉईंट आहे. व्ह्यू पॉईंट अचीव करून परत खाली यायचं आहे. 500 पायऱ्या आहेत, पण पायऱ्या अशा आहेत एवढ्या मोठ्या मोठ्या, म्हणजे ऑलमोस्ट 1000 आहेत, 500 नाही आहेत. एवढा वाईड बनवल्यामुळे त्या 500 काउंट होतात, पण खरं तर 1000-1200 पायऱ्या आहेत. आता आम्ही जातो. खूप वर्ष आहे. इट इज इक्वल टू 2 steps, नो लाईक 1 step. आता आम्ही जातो कारण आम्ही खूप जवळ आलो आहे, पण हिंमत होत नाही उठायची. जातो आता डिरेक्टली वर जाऊन थांबते आणि व्ह्यू पॉईंट तुम्हाला पण दाखवते. चलिए धीरे चलते हैं. या साईडला एक व्ह्यू पॉईंट आहे. असं इथून या पायऱ्या खाली यायच्या. टॉप पॉईंटवर आलो आहे. तिकडे ड्रॅगन पॉईंट आहे. तिकडे एक ड्रॅगन आहे, मी तुम्हाला दाखवलं. आणि इकडे बघा व्ह्यू किती छान आहे. आणि इथे ड्रॅगन आहे बघा, पण आम्ही ह्या साईडला आलो तर नो वरी. तर आता आम्ही चाललोय खाली. आता डिरेक्टली भेटूया खाली, कारण खूप भूक लागली आहे. मगाशी ते गार्लिक ब्रेड खाल्लेलं, त्याने काही पोट भरलं नाही. तर आम्ही खाली जाणार, पाणी पिणार आणि खूप जेवणार. आता आम्ही निघतो इथून. त्या बाजूला ॲक्च्युली तिकडे पण होतं जायला. ॲक्च्युली तिकडे पण रस्ता होता आणि या बाजूला पण होता. मला वाटलं इथे पण असेल काहीतरी, पण इथे फक्त एवढंच आहे. पण त्याच ओके. इथे पण खूप लोक आहेत. आणि तिकडे ड्रॅगनला तर एवढी गर्दी. आमची एक को ट्रॅव्हलर गेली आहे, तिकडे खूप जास्त गर्दी आहे. त्यामुळे आम्ही इथे आलो ते बरंच झालं एका अर्थाने. आता आम्ही उतरतोय खाली. 500 पायऱ्या चढून आलो खरं, तेव्हा दम लागला, पण आता इतका काही दम लागत नाही आहे. सो सायनिंग ऑफ नाव, नंतर भेटू. इथे वरून आलो आणि आता असा नजारा आहे बघा. आता मागे तुम्हाला पायऱ्या दिसत असतील. सो आम्ही सगळ्या पायऱ्या चढून उतरून आता खाली आलो आहे. सो आमच्यासाठी हे बहुतेक झालं आहे. फक्त आम्ही ड्रॅगन नाही पाहिला, पण ड्रॅगन मी गुगलवर फोटो काढून बघेन. आता कोण जाईल वर, बापरे. आता पुढे ना आमचे फ्रेंड्स बसले आहेत कॅफेमध्ये. तिकडे कॅफेमध्ये जाऊन बसते. आणि माझी खूप इच्छा आहे की मी असं गरम काहीतरी घेऊ, म्हणजे सूप किंवा हॉट चॉकलेट असं काहीतरी घेते आणि छान बसून पिते. इथून आलो आम्ही आता
आणि आता ह्या बाजूला चाललो आहे परत टुवर्ड्स द एंट्री गेट. आम्ही या कॅफेमध्ये काहीतरी ऑर्डर करतोय. बघू इकडे काय काय आहे. हा आहे मेन्यू. कॉफी तो है अच्छी है इनके पास. जूस आहे. सो Bụi đá sụp nóng mình. we have ordered salt coffee hot and coconut coffee Lái cold. gì cơ. And she is paying, तो मैं तुमको कोकोनट कॉफी का पे कर दूँगी. 1,10,000. आम्ही इथून खायला काहीच घेत नाही आहे कारण इथे मेन्यू ऑलमोस्ट म्हणजे प्राईस ऑलमोस्ट डबल आहे आणि सेम ह्या गेटच्या बाहेर गेलो की प्राइसेस लिटरली हाफ आहेत. तर आम्ही विचार करतो की बाहेर जाऊन खाऊ कारण इथे वाईट पण आहे आणि त्यांनी इतकं छान बनवलं आहे तर ते ऑब्व्हियसली त्या हिशोबाने रेट्स असतील. पण आता आम्हाला सगळ्यांना खूप खायचं आहे तर ते खूप डबल ट्रिपल रेट्स होतील आणि आता सगळ्यांकडे कॅश कमी उरली आहे कारण आम्ही ज्या हिशोबाने कॅश आणलेली आम्हाला वाटलेलं एवढेच लागतील पण नाही ओव्हर स्पेंड झालं आहे आणि त्यामुळे कॅश संपली आहे. आता कॉफी घेते आज जाते आणि तुम्हाला सांगते की कॉफी कशी लागली कारण मी सॉल्ट कॉफी आधी पण टेस्ट केली आहे कोकोनट कॉफी आधी पण टेस्ट केली आहे पण आजची कशी असणार आहे ते पिऊन तुम्हाला सांगते. सॉल्ट कॉफी कोल्ड. ओके सो आता काय झालं आहे हिला सॉल्ट कॉफी हॉट पाहिजे होती तर त्याने कोकोनट कॉफी हॉट बनवली आणि मला कोकोनट कॉफी कोल्ड पाहिजे होती तर त्याने ती हॉट बनवली आहे. सब उलटा हो गया अभी चलो जाते हैं. तर झालं उलटं. जी कॉफी त्याला सांगितलेली की कोल्ड बनव ती त्याने गरम बनवली आणि जी गरम सांगितलेली ती कोल्ड बनवली आणि क्वांटिटी पण कमी आहे ज्या मनाने आम्ही बाहेर पितो. कॉफी इज रिअली गुड. सॉल्ट कॉफी ॲक्च्युली मी त्या दिवशी प्यायलेली तशी नाही आहे पण वेगळी आणि छान आहे. आता इथे आम्ही पिझ्झा खाल्ला. खरं तर आम्ही बामी खायला आलेलो पण बामी मी आलं नाही. आम्ही पिझ्झा खाल्ला 3-3, 4-4 पीस खाल्ले. चांगलं होता. थोडंसं इथे सॉल्ट आणि ह्या गोष्टीचं वर खाली होतं पण ठीक आहे छान होता. आता मी चालले टुवर्ड्स द बस. बाकीचे लोक येत आहेत कारण काही लोक बसमध्ये येऊन थांबले आणि आम्ही इथे खात होतो. सो नाव मी बसकडे चालले. कॅप्टन आणि अजून 3-4 लोक आहेत ते पण येतील बसजवळ. सो लेट्स गो. इथे चिप्स आहेत जरा काही चिप्स उचलू का अशी माझी खूप इच्छा होती. ह्याच्या चिप्स काय इथे एकतर हे असं खेकडा प्रॉन्स असे स्नॅक्स मिळतात काही कळतच नाही काय घ्यायचं. हे 2 पॅकेट्स घेते. आता मी हे 3 चिप्स घेतले. थँक्यू बाय बाय. मी 3 चिप्स घेतले. इन केस जर मला गाडीत भूक लागली तर मी चिप्स खाईन कारण पिझ्झाने पोट भरलं आहे पण मन नाही भरलं आहे. आता चालले टुवर्ड्स गाडी. इथे जाऊन आले मी. आता मी हनॉईमध्ये पोचलो आहे आणि बाकी सगळे मार्केटमध्ये उतरले. मी हॉटेलला चालले कारण सडनली माझं डोकं दुखायला लागलं आहे. बहुतेक माझं मायग्रेन ट्रिगर झालं आहे. मी हॉटेलवर जाते रेस्ट करते 1 तास आणि परत येईन मी मार्केटला कारण मला काही गोष्टी घ्यायच्या आहेत. तसं बघायला गेलं तर आज घेणं काही हार्ड अँड फास्ट नाही आहे कारण उद्या पण वेळ आहे. 9पर्यंत मी येईन परत हॉटेलला. तर बघू जर आज मी नाही गेले तर उद्या मी परत मार्केटला जाईन आणि ज्या काही थोड्या थोड्या गोष्टी राहिल्या त्या सगळ्या घेईन कारण आत्ता मला असं वाटत नाही आहे की मी परत येण्याच्या स्टेटमध्ये आहे.